नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मात्र इकडे खूप जबरदस्त आणि भयानक ट्विस्ट आलेला आहे. प्रेक्षकांनो, आजच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये मात्र आता इकडे तारिणीवरती जो हल्ला ज्या ठिकाणी झालेला आहे त्या ठिकाणीचं आता CCTV फुटेज टेक्नोने काढत आता तारिणीसमोर खूप मोठं रहस्य उलगडलेलं आहे. तर इकडे मात्र तारिणी आणि केदार MNNच्या ऑफिसमध्ये गेलेल्या असल्यामुळे आता चुकीने कौशिकीचं प्रोजेक्टरशी आता लॅपटॉप आता कनेक्ट झाल्यामुळे आता कौशिकीच्या लॅपटॉपमध्ये तारिणीचा हल्ला झालेला व्हिडिओ बघून मात्र केदार आणि तारिणी हादरून गेलेले आहे. खरंच यामागे नेमकं काय रहस्य असणार आहे आणि टेक्नोने जो CCTV कॅमेराचं फुटेज काढलेलं आहे त्यामध्ये नेमकं काय दाखवण्यात आलेलं आहे. तर इकडे आता जे लाच खाण्यासाठी चक्क आता गुलाबच्या बॉसपर्यंत पोचलेली आहे. तर चला या लेटेस्ट प्रोमोमध्ये नेमकं काय दाखवण्यात आलेलं आहे हे सविस्तर आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. इकडे मात्र आता तारिणीवरती हल्ला झालेला असतो म्हणून आता खूप चिंताग्रस्त केदार असतो आणि मात्र आता काय करावं काय नाही त्याला काहीही कळत नाही. तेव्हा मात्र आता सुमियाजीचा कॉल येते आणि सुमियाजी बोलते की केदार मला भेटायला ये. तेव्हा आता सुमियाजीला भेटायला केदार जातो. तेव्हा आता सुमियाजी सांगते की उद्या तारिणीचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसात मात्र तिचा वाढदिवस या घरामध्ये बेलसरीच्या घरामध्ये कधीही साजरा झालेला नाही आहे. म्हणून केदार तुम्हाला वचन दे की माझ्या नातीचा माझ्या तारिणीचा वाढदिवस तू खूप चांगल्या प्रकारे आता मनवशील. आता त्यावर इकडे केदार लगेच सुमियाजीचा हात हातात घेतो आणि बोलतो की तारिणीचा असा वाढदिवस आता मी साजरा करणार आहे ते बघून मात्र तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित होणार. आज 12 वाजतापासूनच तुझ्या नातीचा वाढदिवस सुरू होणार सुमियाजी. असं बोलत आता इकडे मात्र केदार वाढदिवसाच्या धामधुमीत असतो. तिथं मात्र आता तेवढ्यातच आता कौशिकीचा कॉल केदारला येतो आणि बोलतो कुठं आहेस. MNNमध्ये खूप अर्जंटली एक न्यूज आपल्याला आता दाखवायची आहे त्यासाठी तू लवकरात लवकर हजर हो. त्यावर मात्र आता इकडे लगेच केदार जातो तो म्हणजे आता MNNच्या ऑफिसमध्ये. तर तिथं आता दयानंद काकासुद्धा पोचलेले असतात आणि तेवढ्यातच आता इकडे मात्र युवराजसुद्धा ऑफिसमध्ये आलेला असतो आणि कौशिकीसुद्धा हे चारही लोक आता ऑफिसमध्ये असतात. तर इकडे मात्र आता डबा बनवलेला असतो तो म्हणजे आता पद्मिनी काकूने युवराजसाठी आणि लगेच आता युवराजसाठी डब्बा बनवलेला असतो. तर आता पद्मिनी बोलते की हे बघ तारिणी, हा डब्बा MNNच्या ऑफिसमध्ये घेऊन जा आणि माझ्या केदारला माझ्या युवराजला आता प्रेमाने तुझ्या हाताने वाढ आणि त्यानंतरच घरी यायचं. त्यावर आता इकडे ठीक आहे बोलत आता ही तारिणी ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघते. तर इकडे मात्र आता काम चालू असतं. तर MNNचं जे लॅपटॉप असतं ते चुकीनं आता त्या ठिकाणी कौशिकीचं लॅपटॉप आता केदार उचलतो आणि ज्या प्रोजेक्टर जिथं लावलेलं असतं त्या ठिकाणी आता केदार न ते लॅपटॉप कनेक्ट केलेलं असतं. तेव्हा मात्र आता ती वेळ आलेलं असतं की MNNच्या जी न्यूज सेटअप केलेली असते ते म्हणजे MNNच्या लॅपटॉपमध्ये त्या जागी आता कौशिकीचं लॅपटॉप केदारने उचलून घेऊन गेलेलं असतं आणि ते प्रोजेक्टरशी कनेक्ट केलेलं असतं. तर इकडे मात्र तारिणीसुद्धा आता ऑफिसमध्ये पोचलेली असते. तेवढ्यातच आता केदार जो MNNच्या ऑफिसच्या लॅपटॉपमध्ये त्याने प्रोजेक्ट बनवलेला असतो तो प्रोजेक्ट आता दाखवणार. तेवढ्यातच तो क्लिक करतो आणि जेव्हा कौशिकीने तो व्हिडिओ 2-3 वेळ बघितला असतो म्हणून तो ऑन स्क्रीन असतो आणि तो कनेक्ट झालेला असतो प्रोजेक्टरशी ती लॅपटॉप. तेव्हा मात्र आता त्या प्रोजेक्टरवरती तारिणीवरती हल्ला झालेला व्हिडिओ आता सर्वांसमोर दिसतं आणि तेव्हा मात्र केदारचं लक्ष जातं की हे लॅपटॉप तर मात्र कौशिकीताईचं आहे आणि या लॅपटॉपमध्ये म्हणजे इकडे तारिणीवरती हल्ला झालेला हा व्हिडिओ कसा काय. तेवढ्यातच तिथं तारिणी पोचतो आणि केदार असा आवाज देतो. तर तेव्हा तारिणीचं लक्ष जातं ते म्हणजे ऑफिसच्या प्रोजेक्टरवर. तेव्हा मात्र आता इकडे दयानंद काका हादरून जातात आणि आता कौशिकीकडे जातात आणि बोलतात कौशिकी हे लॅपटॉप तर तुझं आहे आणि या लॅपटॉपमध्ये तारिणीवरती हल्ला झालेला हा व्हिडिओ कसा आणि तारिणी मला अगोदर तू सांग की तुझ्यावरती हल्ला कधी झालेला आहे. तेव्हा मात्र तारिणी बोलतो की बाबा काल एका अज्ञान व्यक्तीने माझ्यावरती हल्ला केलेला आहे आणि तुम्ही सर्व काळजीपोटी मी तुम्हा कोणालाही सांगितलं नाही आहे. पण आता केदार बोलतो की ताई
तुझ्या लॅपटॉपमध्ये हा हल्ला झालेला व्हिडिओ कसा? तेव्हा मात्र आता कौशिकी हादरून जाते आणि ततमम करायला जाते सर्वांसमोर. तेव्हा मात्र आता कौशिकी आता ही गोष्ट अशीच सांगते की मला नाही माहिती हा लॅपटॉपवरती माझ्या कसा आलेला आहे. तेव्हा इकडे तारिणी बोलते, पण ताई हे लॅपटॉप तर तुमचं. तेव्हा मात्र आता असं तारिणीने तिच्यावरती संशय घेतला म्हणून आता ती हादरून जाते. आणि तेवढ्यात तिथं येतो डॉक्टर कामत. तेव्हा आता डॉक्टर कामत अचानकपणे ती गोष्ट मोडून देतो आणि मात्र कसं ना कसं हे पलटून लावतो की कौशिकीने काहीही केलेलं नाही आहे. पण मात्र आता तारिणीच्या डोक्यात सतत एकच गोष्ट फिरत असते. तेव्हा मात्र आज संध्याकाळची वेळ झालेली असते आणि इकडे मात्र आता तारिणीचा वाढदिवस जमके चालू असतो, कारण केदारनी तिला सरप्राईज देण्याचं ठरवलेलं असतं. पण आता लक्ष वाढदिवसात सुद्धा या दोघांचं लागत नाही, कारण आता कौशिकीकडे हा व्हिडिओ कसा ह्या सत्याचा शोध या दोघांना घ्यायचा असतो. तर वाढदिवसाची वेळ झालेली असते आणि मात्र इकडे आता टेक्नोचा कॉल आलेला असतो, तो म्हणजे आता तारिणीला. आणि तारिणी लगेच आता बेडरूमचा दरवाजा लावतो आणि बोलतो, काय झालं टेक्नो, काय एवढं अर्जंटली कॉल केला? त्यावर टेक्नो बोलतो, बॉस मला तुला सांगायचं आहे की आजपर्यंत जे AI व्हॉईसने युवराजला कॉल येत होते त्या कॉल मागे माहिती आहे तुला कोण आहे? मी खूप कडी मेहनत घेत आता त्या मागे कौशिकी खांडेकर आहे असं माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि तेव्हा आता इकडे तारिणी बोलते की 100% ना टेक्नो, तुझ्या ह्याच्याने काही चूक तर झालेली नाही आहे. तेव्हा आता टेक्नो बोलते की बॉस 100% प्रूफ करू शकतो की मी हा कौशिकी खांडेकरानेच युवराज खांडेकराला कॉल केलेला आहे आणि 100% प्रूफ आहे. त्यावर आता तारिणी हादरून जाते की जेव्हा कौशिकीला हातात बेड्या घालता येणार तेव्हा मात्र आता नेमकं खांडेकरांच्या घरी काय संकटग्रस्त वादळ येणार आहे. तेव्हा केदार बोलते की नाही, ही कौशिकी ताई जशी दिसते ना बॉस तशी नाही आहे. तू म्हणत होती ते अगदी बरोबर आहे. नक्कीच आता इकडे काही ना काहीतरी कौशिकीच्या मनात चाललेलं आहे. तर इकडे मात्र आता तारिणी वाढदिवसात गुंतलेली आहे म्हणून आता इकडे जेजेने कौशिकीला कॉल केलेला असतो आणि जेजेच्या हातात जे काही पुरावे लागलेले असतात, जे की टेक्नोने कॉल हिस्ट्री जरी खोट्या काढून दिलेल्या असतील इकडे जे मॅडमला, तरीसुद्धा आता तिच्या खबरीने जे मॅडमच्या खबरीने इकडे मात्र खूप मोठा पुरावा आता जेच्या हाती लागलेला असतो खबऱ्यामुळे की कौशिकी हीच गुलाबची बॉस आहे. आणि तेवढ्यातच इकडे तारिणीचा वाढदिवस चालू असतो आणि कौशिकीला कॉल येतो, तो म्हणजे जेचा. तर इकडे आता तारिणी टीम म्हणजेच फातिमा, नित्यानंद आणि टेक्नो, कत्री हे सर्व काही जे मॅडमवरती लक्ष ठेवून असतात, कारण आता इकडे कत्रीच्या खबऱ्याने सुद्धा सांगितलेलं असतं की जे मॅडमच्या मनात काहीतरी वेगळाच गोंधळ आहे आणि जे मॅडमच्या हाती आता इकडे मात्र खूप मोठा पुरावा लागलेला आहे, तो म्हणजे गुलाबच्या बॉसचा. तेव्हा मात्र आता इकडे तारिणी टीम अलर्ट झालेली असते. तर दुसरीकडे आता वाढदिवस चालू असतो तारिणीचा आणि केदारने छान प्रकारे सरप्राईज दिलेलं असतं, ते म्हणजे तारिणीला. तेवढ्यातच आता कौशिकीला कॉल येतो, तो म्हणजे जेचा. आणि जेचा कॉल आल्यावरती एक व्हिडिओ क्लिप आता जे कौशिकीच्या मोबाईलवरती पाठवते आणि ती मोबाईलवरची क्लिप बघून मात्र कौशिकी हादरून जाते. अगोदरच आता तारिणीच्या मनात शंकेची पालवी फुटते की आपल्यावरती हल्ला झालेला व्हिडिओ नेमका कौशिकीच्या लॅपटॉपमध्ये कसा. आणि त्यानंतर आता कौशिकीवरती अलर्ट झालेले असतात केदार, तारिणी. आता वाढदिवसाच्या दिवशी वाढदिवसाची पार्टी सोडून आता ही कौशिकी जेला भेटण्यासाठी जाते. तर तारिणी टीमला तारिणी टीमला तारिणीने आणि केदारने अलर्ट केलेलं असतं आणि आता 2 जण जेजाच्या मागावरती तर 2 जण आता इकडे कौशिकीच्या मागावरती लागलेले असतात. तेव्हा मात्र आता ह्या तारिणीच्या वाढदिवसाची पार्टी सोडून आता कौशिकी काही पैसे घेऊन, खूप भली मोठी रक्कम घेऊन आता जेला भेटण्यासाठी आणि गुलाबची बॉस ती आहे हे जे काही पुरावे जेच्या हाती लागलेले असतात ते मिळवण्यासाठी आता इकडे मात्र लगेच जेला भेटण्यासाठी गेलेली असते. तर हा सर्व काही व्हिडिओ आता तारिणी टीम शूट करत असते आणि तेव्हा मात्र आता तो व्हिडिओ बघून जेव्हा आता जेने
कौशिकीकडून लाच घेतलेली आहे आणि गुलाबचे बॉस असल्याचे पुरावे आता कौशिकीला दिलेले आहे. आता हा व्हिडिओ जेव्हा कतरी आता इकडे मात्र तारिणीला पाठवते तेव्हा मात्र हादरून जाते आणि आता कौशिकीच हीच गुलाबची बॉस आहे ही शंका होती, तर ती शंका आता सत्यात उतरली आहे. आता खूप मोठे पुरावे तारिणी टीमच्या हाती लागत आता जेजेला सुद्धा बेड्या पडणार आहे आणि इकडे कौशिकीला सुद्धा बेड्या पडणार आहे. तर असा मालिकेमध्ये खूप रंगतदार ट्विस्ट येत आता खूप भयानक वादळ येणार आहे. तर या वादळग्रस्त संकटातून आता खांडेकर परिवार कसा उभा राहणार हे पाहणं तेवढंच रंजक आहे. म्हणून अशीच जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी बघत राहा भक्तिसागर हे चॅनल आणि आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन.